कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। राज्याच्या येत्या कृषीच्या खरीप हंगामाची हंगामपूर्व तयारीची बैठक आपण घेतली। त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते एसएलबीसी त्याची पण बैठक झाली। एसएलबीसीच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ही मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टरमधून प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवणे सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। आरबीआयचे अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आहे। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे।